नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत खमंग अशी कोथिंबीर वडी, जी की सर्वांनाच प्रचंड आवडते. आणि ती कशी बनवायची, त्यासाठी काय साहित्य लागतंय चला पाहूया. कोथिंबीरीची वडी बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य लागणार आहे हे आता पाहूया. ही आहे कोथिंबीर. ही कोथिंबीर मी स्वच्छ पाण्याने धुवून एका सुती कापडाने पुसून कट करून घेतलेली आहे. मीठ, तांदळाचं पीठ, इकडे आहे लसूण आणि मिरचीचा ठेचा, हे आहे तीळ, बेसन पीठ आणि इकडे आहे थोडंसं जिरे, हळद आणि लाल तिखट. तर आपण हे सगळं एक जिनस करून ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. जास्त पाणी न घालता आपल्याला हे सगळं पिठाचं एक मिश्रण तयार करायचं आहे. तर चला सगळ्यात अगोदर हे मसाले घालून घेऊया आपण ह्याच्यामध्ये. नंतर तीळ, ठेचा, इकडे हे गव्हाचं पीठ केलेलं, हे आहे बेसन पीठ, आणि मीठ. हे सर्व आपल्याला अगोदर असं ह्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे, कारण की ह्याला नंतर पाणी सुटतं आणि आपण पाणी हे थोडंसंच घालून फक्त याचा एक गोळा बनवून घेऊ. थोडंसंच पाणी घालून फक्त आपण मळून घेऊ, कारण की ह्याला खूप पाणी सुटतं, त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घ्यायचं, अगदी थोडं. आणि ह्याचा आता एक गोळा बनवून घेऊ. नंतर असं जे आपण आपले इडली पात्र आहे त्याच्यामध्ये, किंवा तुमच्याकडे काही पण असेल ज्याच्यामध्ये तुम्ही बनवत असाल, ते घ्यायचं. त्याला तेल लावून घ्या अगोदर. नंतर हे आपण जे बनवलेलं आहे डो, ह्याचे असं मस्त असं गोल गोल करून घेऊ त्याला. पात्रामध्ये अगोदर खाली पाणी ठेवले आणि त्याच्यावरती आता हे ठेवलेलं आहे. आणि ह्याला 15 ते 20 मिनिटं आता आपण स्टीम देऊया. थोड्या वेळानंतर मीडियम फ्लेम करते. आता हे थंड झालेलं आहे, आपल्याला कट करून घ्यायचं आहे. ताटामध्ये ठेवून एक छोटे छोटे काप करून घ्यायचे, जसे की आपण आळूवडीला करतो सेम तसेच. आणि इकडे हे चांगले वाफरलेलं आहे, त्याच्यामुळे चाकूला चिटकत पण नाही आहे.
आणि छान अशा मस्त अशा बारीक बारीक करून घेऊन तळून घेणार आहोत। हे कट करताना आपण अगोदर गॅसवरती तेल ठेवून घ्यायचं। जोपर्यंत आपलं कट होतंय तोपर्यंत तेल पण तापतं आणि खूप असं गरम तेलामध्ये तळायचे नाही, तर थोड्या मीडियम आचेवरती, कारण की त्याला कुरकुरीतपणा आला पाहिजे आणि मस्त अशा लागतात मग। त्याच्यामुळे मी इकडे गरम एकदम तेल केलं, नंतर स्लो एकदम बारीक गॅस केला आणि सगळ्या वड्या तळून घेतलेल्या। खमंग अशी कोथिंबीर वडी बनून तयार झालेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।